नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भारत धुमोने एसवीबीटीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत करतो। तर ज्या दिवसाची ॲग्रिकॉस वाट पाहत होते तो दिवस आलेला आहे। IBPS AFO ची डिटेल नोटिफिकेशन हे रिलीज झालेली आहे। त्याच्यामध्ये आता सर्व आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये जसा त्याचा एक्झाम पॅटर्न काय आहे, टोटल व्हॅकन्सीज किती आहेत, व्हॅकन्सीचा प्रश्न तर कालपासून मला खूप सारे कॉल आले, ज्याच्यामध्ये व्हॅकन्सीचा प्रश्न खूप जणांच्या मनाला खालावत आहे। कारण व्हॅकन्सी किती येतील, काय येतील, याच्याकडे विद्यार्थ्यांची खूप जास्त विद्यार्थी याची वाट पाहत राहतात। त्याच्यानंतर सिलेबस कसा राहील आणि व्हॅकन्सी वाढतील की नाही हा प्रश्न खूप जास्त जणांच्या मनात आहे। तर आपण सर्वात आधी डिटेल त्याचं पाहून घेऊ, कशा प्रकारे पॅटर्न आहे, काय आहे। सर्वात आधी तर फॉर्मचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, कधीपासून सुरुवात होत आहे ते आपण पाहून घेऊ। ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे सुरू होणार आहे ते 1 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला 1 तारखेपासून फॉर्म भरता येईल। 1 ऑगस्ट ते 21 दिवस तुमच्यापर्यंत आहेत। फॉर्म भरायला उशीर करू नका, कारण कधी कधी शेवटी काय होते की आपल्याला कधी कधी जाग येते की फॉर्म लेट भरू, तेव्हा असं होते की 20 तारीख येऊन जाते। तशा वेळेस जर त्या साईटवर खूप जास्त लोड आला तर तुमचं पेमेंट राहून जाते आणि त्याच्यामुळे तुमची डेट निघून जाऊ शकते। म्हणून आताच आलेला आहे, तर आतापासून ज्यांचं एम आहे त्यांनी फॉर्म भरून टाका। त्याच्यानंतर पेमेंट किती आहे, पेमेंटचं पण 30 डेट दिलेली आहे। कधी कधी डेट वाढवून दिल्या जाते जर जास्त लोड आला तर 1 ते 21 तारखेपर्यंत। त्याच्यानंतर कॉल लेटर जे येतील ते ऑक्टोबर महिन्यामध्ये येतील, कारण यावेळेस जी एक्झाम आहे ही नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे। दरवर्षी IBPS AFO ची जी प्री एक्झाम आहे ही डिसेंबर महिन्यात होत होती, साधारणतः डिसेंबरच्या एंडिंगला, आणि जी मेन्स एक्झाम आहे ती जानेवारीच्या एंडिंगला येत होती। पण यावेळेस IBPS ने थोडा शेड्यूल चेंज केलेला आहे। जी प्री एक्झाम आहे ती तुमची आहे नोव्हेंबर मध्ये। मग आता नोव्हेंबर मध्ये आहे तर कधी, IBPS च्या कॅलेंडर नुसार 9 नोव्हेंबरला तुमची प्री एक्झाम होऊ शकते। त्याच्यानंतर आहे रिझल्ट साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये रिझल्ट येऊन जातो, पण प्रिलिम झाल्यानंतर शक्यतो रिझल्टची वाट पाहायची नाही आणि आपला मेन्सचे प्रिपरेशन सुरू ठेवायची। त्याच्यानंतर आहे कॉल लेटर तुमचे कधी येतील, मेन्ससाठी ते डिसेंबर मध्ये येऊन जातील, आणि डिसेंबर मध्ये तुमची जवळपास 13 डिसेंबर म्हणजे प्री नंतर तुम्हाला मेन्ससाठी फक्त 1च महिना वेळ मिळतो। त्यामुळे तुम्हाला मेन्सचा सिलेबस हा आता तुमचे जे 3 महिने आहेत या 3 महिन्यामध्ये तुम्हाला मेन्सचा सिलेबस कंप्लीट करायचा आहे। कारण वेळेवर इथं फक्त 1 महिना तुमच्याजवळ राहतो आणि या 1 महिन्यामध्ये रिव्हिजन सुद्धा आपली होत नाही प्रॉपर। त्यामुळे जे आपले टार्गेट पॉइंट्स आहेत, ज्याच्यावर आपण फोकस करतो, जे मेजर सब्जेक्ट आहेत, ज्याच्यामधून जास्त क्वेश्चन्स येतात, हा तुमचा आतापासूनच पक्का असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रिलिम झाल्या त्या दिवसापासून तुम्हाला फक्त रिव्हिजन करता आली पाहिजे। त्याच्यानंतर आहे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट। जानेवारी मध्ये तुमचा रिझल्ट येऊन जाईल आणि फेब्रुवारी मध्ये तुमचा इंटरव्ह्यू, आणि फायनल जो तुमचा रिझल्ट येईल तो येईल 1 एप्रिलला। म्हणजे साधारणतः आपण जर आतापासून जर पाहिलं तर तुमच्याकडे जवळपास हा महिना सोडून द्या, सॉरी 1 ऑगस्ट आहे ना, 1 ऑगस्ट आजपासून जर पकडलो तुम्ही तर 3 महिने कंप्लीट। या 3 महिन्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे प्रिपेअर करायचं हे स्ट्रॅटेजी सुद्धा सांगतो समोर। आता प्रश्न आहे व्हॅकन्सीचा, की व्हॅकन्सी किती आल्या, कोणकोणत्या बँकेने दिल्या, कोणकोणत्या बँक दरवर्षी देतात, आणि व्हॅकन्सी इन्क्रीज होतील की नाही। बऱ्याच जणांनी काल तर पहिले हा आकडा पाहून रडणं सुरू केलं की सर व्हॅकन्सी खूप कमी आल्या, व्हॅकन्सी वाढतील की नाही। पण एक तुम्ही विचार असा करा की दरवर्षी जी IBPS AFO ची जी एक्झाम आहे ती कधी होत असते, डिसेंबर मध्ये। पहिला पॉइंट तर हा, डिसेंबरची प्रिलिम एक्झाम आता कधी होत आहे, नोव्हेंबर, ती पण 9 नोव्हेंबरला, म्हणजे जवळपास 1.5 ते 2 महिने तुमची एक्झाम आधी होत आहे। त्याच्यानंतर लास्ट इयरचं जर तुम्ही सगळं बघितलं तर त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग जी आहे ही आता आलेली आहे, म्हणजे आता या 8 ते 15 दिवसांमध्ये त्यांना पोस्टिंग मिळालेली आहे। नंतर काल आणखी रिझर्व्ह लिस्ट लागली, तर बँकेला ह्या सगळ्या व्हॅकन्सी सगळ्या ऍडजस्ट केल्यानंतर जिथं जिथं तुम्हाला आता हा NR दिसत आहे आणि 0 दिसत आहे, हे सगळं ऍडजस्ट केल्यानंतर काही बँक आणखी व्हॅकन्सी वाढवतील। असं कधीच झालेलं नाही की IBPS AFO ने नोटिफिकेशन दिल्यानंतर व्हॅकन्सी वाढलेल्या नाही, दरवर्षी वाढतात आणि या वर्षी सुद्धा वाढतीलच अशी पॉझिटिव्ह आशा ठेवा।
आता एनआर आणि झिरोचा मिनिंग काय आहे? एनआर म्हणजे काय? नॉट रिपोर्टेड, की ह्या बँकांनी आणखी अजूनपर्यंत वॅकन्सी दिलेल्या नाही आहेत, म्हणजे त्या कदाचित भविष्यात वॅकन्सी देतील. आणि जो झिरो आहे, झिरो कडून तुम्ही काहीच आशा ठेवू नका, झिरो म्हणजे झिरोच आहे. बँक ऑफ इंडिया झिरो वॅकन्सी, कॅनरा बँक झिरो वॅकन्सी आणि इंडियन ओव्हरसीज बँक झिरो वॅकन्सी, म्हणजे 3 बँका त्यांच्या जागा देतील नाही. आणि बाकीच्या बँक आहेत, जसं बँक ऑफ बरोडा आहे, बँक ऑफ बरोडा जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः 4 ते 5 वर्ष होत आहे बँक ऑफ बरोडाने जागा दिलेल्या नाहीये. बाकी आता तुमच्या नशिबावर डिपेंड करते. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र तसं तर त्यांची सेपरेट वॅकन्सी काढते. दर 5 वर्षांनी ते त्यांची सेपरेट एक्झाम घेतात, ज्याच्यामध्ये फक्त ऍग्रिकल्चरच्या 60 क्वेश्चनवर एक्झाम होते. जर बँक ऑफ महाराष्ट्राने यावेळेस जर वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये देऊन दिली तर ह्या जागा येतील, आणि जर नाही दिली तर बँक ऑफ महाराष्ट्राकडून हमखास 2025 मध्ये 25च्या सुरुवातीला बँक ऑफ महाराष्ट्र त्यांची स्पेशल रिक्रुटमेंट घेईल IBPS AFO साठी. त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया नॉट रिपोर्टेड दिलेल्या आहेत, येऊ शकतात. इंडियन बँक येऊ शकतात, पंजाब अँड सिंध बँक येऊ शकतात. आणि सर्वात जास्त ज्या वॅकन्सी दिलेल्या आहेत 310 ह्या दिलेल्या आहेत पंजाब नॅशनल बँक, आणि दुसऱ्या 36 वॅकन्सी दिलेल्या आहेत त्या UK बँक. इकडे कॅटेगरी वाईज त्यांचं पार्टिशन केलेलं आहे. आणि टोटल ज्या वॅकन्सी आहेत ह्या आहेत सध्या 346. तर दरवर्षी जर आपण पाहिलं तर 100 ते 200, 300, 400 अशा वॅकन्सी वाढतात. आता हा जर तुम्ही पॅटर्न पाहिला जवळपास 5 ते 6 वर्षापासून मी पाहत आहे की IBPS AFOच्या ज्या वॅकन्सीज आहेत ह्या हळूहळू इन्क्रीज होत आहेत. सॉरी, इन्क्रीज नाही, हळूहळू डिक्रीज होत आहेत. तर डिक्रीज आधी जवळपास 2000 ते 2400 एवढ्या वॅकन्सी येत होत्या. त्याच्यानंतर त्या वॅकन्सी कुठेतरी 1500वर आल्या, 1500वरून 1200 वर आल्या, 1200 वरून 800 वर आल्या, 800 वरून लास्ट इयरला 500 वर आल्या. एकदम राऊंड फिगर सांगत आहे मी, 500 वरून जवळपास यावर्षी 346. मग हा जो वेळ सांगितला मी की यावर्षी सगळ्या गोष्टी लवकर होत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जवळपास इंटरव्ह्यू पर्यंत, इंटरव्ह्यू तुमचा कधी राहते? इंटरव्ह्यू राहतो फेब्रुवारी मध्ये. आता सांगितलं मी हा फेब मध्ये इंटरव्ह्यू राहतो. तर आता तुम्ही महिने बघा, ऑगस्ट सुरू आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, आणखी 6 महिने. तर या 6 महिन्यामध्ये ज्या पण बँकेला वाटलं की आपल्याला ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची गरज आहे तर ते आणखी रिक्रुटमेंट, आणखी त्याच्यामध्ये जागा देऊन जागा तुमच्या ह्या वाढू शकतात. 600 पण होऊ शकतात, 700 पण होऊ शकतात, 800 पण होऊ शकतात. तर हे आहे वॅकन्सीचा. पण आता वॅकन्सीचा जर आपण विचार करत बसलो तर तुमचा अभ्यास होणार नाही. नेमकं तर ज्या विद्यार्थ्यांनी ऍग्रिकल्चर ऑफिसरची जी तयारी करत आहेत यांनी तर एक एम ठेवायला पाहिजे की ऍग्रिकल्चर मधली कुठलीही एक्झाम येऊ त्याच्यामध्ये आपला जो बेस आहे ऍग्रिकल्चर हा पक्का असायला पाहिजे. जसं आता त्यांनी एकच एक्झामवर डिपेंड राहायला नाही पाहिजे. आता IBPS AFO, आताच मागे CCI ची एक्झाम झाली, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सिलेबस कोणता होता? ऍग्रिकल्चर सिलेबस होता. त्याच्यानंतर आता येऊ शकते विद्यापीठाची कृषी सहाय्यक, ह्या जागा येतील, तिथं पण ऍग्रिकल्चरचा सिलेबस हा पक्काच असायला पाहिजे. त्याच्यानंतर येईल महाबीजची पण सांगितलेली आहे, महाबीजची ऍड येऊ शकते. त्याच्यानंतर महाराष्ट्र वखार महामंडळ, महाराष्ट्र वखार. मग आपण काय करतो? आपण या गोष्टीच्या या विचारामध्ये आपण गुंतून जातो की आपली आता काय होईल, काय होईल, कसं होईल. हाच जर विचार करत बसले तर तुमच्या हातामध्ये जे 3 महिने आहेत हा वेळ पण तुम्ही गमावून बसाल. त्यामुळे वॅकन्सीचा विचार करू नका, डेफिनेटली वॅकन्सी वाढतीलच. आणि त्या दृष्टिकोनातून आपला अभ्यास सुरू ठेवा. त्याच्यानंतर अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे? तर अप्लाय करायला तुम्हाला डायरेक्ट वेबसाईट आहे www.ibps.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येतो. तिथे जाऊन आधी रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या जेही काही इन्फॉर्मेशन आहे फॉर्म भरताना व्यवस्थित फिल करायची. अप्लिकेशनच्या ज्या फीज आहेत, अप्लिकेशन फीज SC ST PWBD कॅन्डिडेट यांच्यासाठी आहे 175 आणि बाकी अदर साठी आहे 850 रुपये. आता आपण पाहून घेणार आहे IBPS AFO चा एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे असतो. ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्यांची नक्कीच तयारी सुरू असेल, पण ज्यांना माहिती नाही आहे, तयारी करत आहेत किंवा नेक्स्ट इयर साठी सुद्धा जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक्झाम पॅटर्न सांगून देतो. जसं आता प्रिलिम्स मध्ये कट ऑफ कशा प्रकारे लागतात, कशा प्रकारे आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर सर्वात आधी पहा, प्रिलिम्स जी तुमची होणार आहे 9 नोव्हेंबरला,
9 नोव्हेंबरला जी प्री होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला आतापासूनच चांगल्या प्रकारे तुमची प्रीची तयारी असली पाहिजे. आणि ही जी प्री एक्झाम आहे ही आहे क्वालिफाईड. याच्यामध्ये असं नाही की माझा स्कोअर 125 मार्कांची जी एक्झाम आहे असं काही नाही की याच्यामध्ये मी खूप जास्त मार्क घेऊन घेतले तर त्याचा काही माझा समोर फायदा होईल. तुम्हाला फक्त याची जी हे आहे ही फक्त क्वालिफाईंग आहे, फक्त एक्झाम पास करायची आहे. तर पाससाठी सर्वात आधी जो सब्जेक्ट आहे एक याच्यामध्ये आहे इंग्लिश, सेकंड नंबरवर आहे क्वांटिटेटिव्ह म्हणजे आपलं मॅथ्स, आणि तिसरा आहे रिजनिंग म्हणजे ऍप्टिट्यूड. असे 3 सेक्शन राहतील. 3 सेक्शन मध्ये प्रत्येक सेक्शनला वेगवेगळा सेक्शनल टायमिंग राहतो. तो टायमिंग तिकडे दिलेला आहे 40 मिनिट एका सेक्शनला, 40 मिनिट दुसऱ्या आणि 40 मिनिट तिसऱ्या. असा 4×12 म्हणजे टोटल किती 2 तासांचा तुमचा पेपर होईल, 2 तासांचा. आणि पूर्ण जो पेपर आहे हा ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये राहणार आहे. 2 तासामध्ये तुम्हाला प्रत्येक सेक्शन मध्ये 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत इंग्लिशचे, जे की किती मार्कसाठी आहे 25 मार्कसाठी. इंग्लिशच्या एका क्वेश्चनला फक्त अर्धा मार्क आहे. त्याच्यानंतर इकडे एका क्वेश्चनला 1 मार्क आहे मॅथ आणि रिजनिंग मध्ये. याच्यामध्ये 50 क्वेश्चन तुम्हाला दिले जातील 50 मार्कांसाठी. त्याच्यानंतर रिजनिंग मध्ये 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी. आणि टोटल जे आहेत 150 क्वेश्चन हे आहेत 125 मार्कांसाठी. मग आता जर आपण ट्रेंड पाहिला तर सर मग असं काही आहे का 125 साठी आम्हाला खूप जास्त स्कोअर असला पाहिजे. पण ही IBPS AFOच्या प्रीचा जर तुम्ही पॅटर्न पाहिला तर ही प्री जी आहे प्री एक्झाम ही दरवर्षी थोडीफार सरप्राइझिंग राहते. सरप्राइझिंग म्हणजे कशी, याचं जर आता तुम्ही नॉर्मल जर एखाद्या एक्झामची प्रिपरेशन करत असली तर आपण असं गृहीत धरून चालतो की आपली जी एक्झाम आहे असं गृहीत धरून चालतो की लास्ट इयरचे आपण कट ऑफ अनालिसिस करतो. त्या कट ऑफच्या भरोशावर आपण नेक्स्ट 3, 4, 5, 10 मार्कांनी कट ऑफ वाढेल अशी आशा ठेवतो किंवा कट ऑफ वाढेलच अशा प्रकारे आपण तयारी करतो. पण या प्री मध्ये तसं होत नाही. तुम्ही मागच्या 3 वर्षाचे जर कट ऑफ बघितले तर कट ऑफ मध्ये पहा, लास्ट इयरचा जर कट ऑफ तुम्ही बघितला तर तो लास्ट इयरचा कट ऑफ होता जवळपास 36 मार्क्सच्या जवळपास. किती पैकी 125 पैकी आउट ऑफ 125 पैकी किती 36 मार्क. त्याच्या मागच्या वर्षीचा जर कट ऑफ बघितला तुम्ही तर तो होता 17 मार्क. 17 मार्क म्हणजे 125 पैकी फक्त 17 मार्क. त्याच्या मागच्या वर्षी जर तुम्ही बघितला तर कट ऑफ होता जवळपास 21 मार्क. आणि त्याच्या मागच्या वर्षी जर कट ऑफ बघितला तर तो होता 40 मार्कच्या आसपास. तर हे अशा प्रकारे कट ऑफचं फ्लक्च्युएशन पहा कसं आहे. कधी कट ऑफ खूप जास्त जात आहे, कधी कट ऑफ एकदम कमी जात आहे. त्यामुळे कट ऑफ मी तर म्हणतो कट ऑफ पाहून कधीच आपण तयारी करायला नाही पाहिजे. आपल्याकडून जेवढं बेस्ट देणं होत असेल तेवढे मॉक टेस्ट मध्ये जेवढे जास्त अटेम्प्ट केल्या जात असेल तशा प्रकारे तयारी करा. कारण या एक्झाम देताना फ्री मध्ये कधी कधी काय होते की पहिला जे सेक्शन आपल्या समोर येते, कारण एक्झाम तुम्हाला एका सेक्शन वरून दुसऱ्या सेक्शन मध्ये फ्लिप करता येत नाही. तुमच्या समोर जे सेक्शन येईल त्याच्यासाठी तुम्हाला 40 मिनिटांमध्ये तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागणार आहेत. तुमचे 40 मिनिट संपल्यानंतरच दुसरं सेक्शन तुमच्या समोर ओपन होईल. तर एखाद्या वेळेस काय होते की सुरुवातीचं जे पहिलं सेक्शन आहे हे सेक्शन एखाद्या वेळेस थोडंफार डिफिकल्ट येऊन जाते, किंवा तो पॅटर्नच आहे त्यांचा की थोडाफार स्टुडंट हा जो आहे हा पॅनिक झाला पाहिजे. जर एखादं सेक्शन समोरचं जर समजा तुमच्या समोर डिफिकल्ट येऊन गेलं तर त्याच्यामध्ये आपल्यासाठी डिफिकल्ट आलं तर ऑब्व्हियसली सर्वच विद्यार्थ्यांना ते डिफिकल्ट राहणार आहे. त्यामुळे पॅनिक न होता जेवढे क्वेश्चन आपल्याकडून शांत माइंडने सॉल्व्ह होतात तेवढे सॉल्व्ह करायचे आणि मग नेक्स्ट सेशनकडे जायचं. जो इझी आला त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करता येईल एवढाच प्रयत्न करायचा. तर हा झाला अशा प्रकारे प्रिलिमचा पॅटर्न. प्रिलिम मध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाईंग नेचरची प्री राहते. मग फ्री झाल्यानंतर तर नंतर काय करायचं. मग फ्री झाल्यानंतर काही जण हुशार असे असतात की ते काय करतात, फ्री झाल्यानंतर लगेच आता रिझल्टची वाट पाहू, किंवा काही विद्यार्थी असे करतात की माझा पेपर एवढा खास गेला नाही. कारण हे जे डिस्कशन राहते ना पेपर झाल्यानंतर हे प्रत्येकाने नाही करायला पाहिजे. जो विद्यार्थी इथून ओके आहे स्ट्रॉंग की ज्याच्यावर बाहेरच्या वातावरणाचा काहीच इफेक्ट होत नाही तो अशा चर्चेमध्ये बसला तर ठीक आहे. पण एखाद्याने जर दुसऱ्याने काहीतरी म्हटलं नाही कट ऑफ, कारण प्रेडिक्शन लावणारे आपल्याकडे खूप जास्त हुशार विद्यार्थी राहतात. पेपर झाल्यानंतर IBPS जो कट ऑफ लावेल तर लावेल, पण याच्या आधीच हे कट ऑफ लावून देतात. कारण ज्या वर्षी मी 5-6 वर्ष झाले ऑब्झर्व करत आहे, ज्या वर्षी कट ऑफ 17 लागला त्या वर्षी प्रेडिक्शन होतं. प्रेडिक्शन हे कोण्या विद्यार्थ्यांचंच नाही, मी तर म्हणतो कोणत्या क्लासेस वाल्यांचं युट्यूबवरचं कुठलंच प्रेडिक्शन ऐकू नका, माझंही ऐकू नका. प्रेडिक्शन आपण आपल्याला ठरवायचं राहते की कट ऑफ काय लागेल, माझा पेपर कसा गेला, आणि त्याच्यानंतर तुम्ही जो अभ्यास
कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. फ्री झाल्यानंतर लगेच त्याच दिवशीपासून तुम्हाला मेन्सच्या अभ्यासाला लागायचा आहे. पण तुम्ही जर असं ठरवलं की आता रिझल्ट बाकीच्यांचं ऐकलं, पेपर माझा हार्ड गेला, माझा पेपर निघणार नाही, पण कदाचित त्यावरती असं होऊन जाते की कट ऑफ 17 मार्क लागून जातो आणि तुमच्या त्याच विचारामध्ये तुमचे फ्री झाल्यानंतर 15 ते 20 दिवस निघून जातात आणि मेन्ससाठी तुमच्या हातात फक्त राहतात 10 दिवस. मग या 10 दिवसामध्ये तुम्ही एवढे 15 ते 20 सब्जेक्ट कसे काय रिवाइज करणार आहे? त्याच्यासोबत गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, नाबार्ड नॉर्म्स आहेत. तो अभ्यास जर तुमचा चांगल्या प्रकारे आतापासून करून ठेवला तर तरी पॉसिबल नाही 10 दिवसांमध्ये तुमची चांगली रिव्हिजन होईल म्हणून. त्याच्यामुळे फ्री झाल्यानंतर कधीच डिस्कस करायचं नाही. त्याच्यानंतर आहे मेन्स. आता मेन्स एक्झाम मध्ये काय होते? मेन्स एक्झाम मध्ये तुम्हाला सिलेबस IBPS ने असा प्रॉपर डिफाईन सिलेबस दिलेला नाहीये. त्यांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे की ऍग्रिकल्चर एवढा सिलेबस आहे आणि हा जो ऍग्रिकल्चर आहे सिलेबस याच्यामध्ये येतात 60 क्वेश्चन. 60 क्वेश्चन आहेत तुम्हाला 60 मार्कांसाठी आणि टाइम आहे तुमच्याकडे 45 मिनिट. आधी तुम्ही पाहिलं असेल, आधी असं होत होतं की 45 मिनिट मध्ये तुमचे पूर्ण 60 क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्ही परत एक वेळा चेक करू शकत होते. पण मागच्या 2-3 वर्षाचा जर पॅटर्न तुम्ही बघितला तर त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला एक दिसून येईल की त्याच्यामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन आहेत या क्वेश्चन थोडे लेंदी येतात. म्हणजे आपल्याकडून पूर्ण क्वेश्चन हे वाचून झाले पाहिजे आणि चांगल्या प्रकारे विचारपूर्वक अटेम्प्ट केल्या गेले पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला मॉक देऊन टायमाचा पण वेळेचा पण तुम्हाला मॅनेजमेंट करायचा आहे व्यवस्थित. आणि ही मेन्स झाल्यानंतर तिथून साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचा राहतो इंटरव्ह्यू. मग आता तुम्हाला इथं दिसत असेल सर मेन्सचा जो पेपर आहे हा 60 मार्कचा आहे आणि इंटरव्ह्यू जो आहे हा 20 मार्काचा आहे. 60 आणि 20 80 झाले, पण AFOचा फायनल कट ऑफचा जो तर 100 पैकी लागतो. तर ते कशा प्रकारे हे जे 60 मार्क आहेत तुमचे, या 60 मार्कांचं कन्व्हर्जन केल्या जाते 80 मार्क्स मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 60 पैकी जर एक्झाम मध्ये जर तुम्हाला 60 पैकी 40 मार्क्स पडले तर या 40चं कन्व्हर्जन आउट ऑफ 40 केल्या जाते, आउट ऑफ 80 केल्या जाते. म्हणजे 80 पैकी तुम्हाला किती पडले ते प्लस हा इंटरव्ह्यूचे 20 आणि असा मिळून हा फायनल तुमचा कट ऑफ लावला जातो. कारण हे जे मार्क्स तुम्हाला मिळे यांचं कन्व्हर्जन करून म्हणजे 1.3 एवढं जर तुम्ही हा मल्टिप्लाइंग त्याचा फॅक्टर आहे, हे कन्व्हर्जन केलं तर तुम्हाला 80 पैकी किती मार्क मिळाले हे मिळून जाईल. म्हणजे पहा इथं तुम्हाला दिसत असेल 60 पैकी जो तुमचा 1 मार्क आहे ना, तो 1 मार्क म्हणजे 1.3 च्या बरोबर आहे. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त इथं मॅटर करते सर्वात जास्त लीड. तुम्हाला तुमच्या कट ऑफ पेक्षा जर तुम्हाला फिक्स सिलेक्शन पाहिजे असेल तर जवळपास 10 ते 15 एवढे मार्क्स तुम्हाला कट ऑफ पेक्षा जास्त असायला पाहिजेत, एवढी लीड असली पाहिजे. तर माझी लीड थोडीफार कमी आली, साधारणतः 5. आता लास्ट इयरला असं झालं की 5-6 किंवा काही जणांना 10 मार्कांची लीड असताना सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं नाही. कारण इंटरव्ह्यू मध्ये मग तशा प्रकारे परफॉर्म करावं लागणार आहे. कारण इंटरव्ह्यू पण तुमचा 20 आउट ऑफ राहतो. या 20 मध्ये तुम्हाला ऍव्हरेज मार्क तरी मिळाले पाहिजे 15 प्लस इकडे आणि 10 ते 12 मार्काची लीड इकडे. हे दोन्ही जर तुम्ही मिळून जर चांगल्या प्रकारे मार्क घेतले तर तुम्हाला नक्कीच फायनल सिलेक्शन तुमचं होऊ शकते. आता हा झाला मेन्सचा पॅटर्न. त्याच्यानंतर आहे सिलेबस कोणकोणता राहतो. आता प्रिलिम साठी जर आपण बघितलं मॅथ, रिजनिंग, इंग्लिश आहे. प्रिलिमचे कट ऑफ पण बघितले. आता मेन्स मध्ये कोणकोणते टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि आपल्याजवळ आहेत आता 3 महिने. तर 3 महिन्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी MCR ची एक्झाम दिलीच असेल. काही जे सब्जेक्ट आहेत हे आपले बरेच सब्जेक्ट आपण कॉलेजमध्ये शिकलेलोच आहे. पण आताचा जर तुम्ही जर IBPS AFO चे लास्ट 2 ते 3 वर्षाचे जर तुम्ही जर पेपर ऑब्झर्व केले तर तुम्हाला इकडे ज्या अलाइड वर आहे गव्हर्नमेंट जास्तीत जास्त अलाइड सेक्टरला प्रमोट करत आहे. स्टॅटिक जे आपल्या ज्याच्यामध्ये ॲग्रोनॉमी तर आहेत, सॉइल सायन्स आहे, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर आहे, लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट आहे, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी, सीड टेक्नॉलॉजी, एक्सटेन्शन आणि इकॉन. आता तुम्हाला क्वेश्चन जास्त दिसतील या सब्जेक्ट मधून, ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स, हॉर्टिकल्चर, लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. आणि साधारणतः हे जे सब्जेक्ट आहेत याच्यामधून तुम्हाला 2-2, 3-3 असे क्वेश्चन दिसतील. पण मोस्ट ऑफ द जो तुमचा 50% पेपर आहे तो डिपेंड आहे एवढ्या सब्जेक्टवर, ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स, हॉर्टिकल्चर, लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. 50% म्हणजे तुम्ही 25 ते 30 मार्क एवढ्या सब्जेक्ट मधून कव्हर करू शकता. त्याच्यानंतर आहे अलाइड.
आता दरवर्षीचा ट्रेंड जर तुम्ही पाहिला तर एमसीआर मध्ये कधी अलाइड वरून क्वेश्चन येत नव्हते, पण या वर्षीच्या एमसीआर मध्ये ऍपिकल्चर, सेरिकल्चर, फिशरी, फॉरेस्ट्री, पोल्ट्री या पार्ट मधून तुम्हाला 20 ते 25 क्वेश्चन आलेले आहेत. आता गव्हर्नमेंट याच्यावर का बरं फोकस करत आहे? कारण जेव्हा तुम्ही भविष्यात ऍग्रिकल्चर ऑफिसर व्हाल, ऍग्रिकल्चर ऑफिसर झाल्यानंतर बँकेमध्ये जो काही व्यक्ती येतो त्या व्यक्तीला बँकेकडून पण तुम्हाला प्रमोट करायचा आहे, जेणेकरून त्या व्यक्तीचा बिझनेस वाढला पाहिजे. बिझनेस वाढला तर तो व्यक्ती तुमच्याकडून लोन घेईल. तुमच्याकडून लोन घेतल्यानंतर ते लोन जर त्याचा बिझनेस चांगल्या, तुम्ही जो सल्ला द्याल त्या प्रकारे जो तो बिझनेस जर चांगल्या प्रकारे गो झाला तर तो बिझनेसमुळे तो व्यक्ती काय करेल, टाइमली रिपेमेंट करेल. टाइमली रिपेमेंट केल्यामुळे बँकेचं पण प्रॉफिट आणि त्या व्यक्तीचा पण डेव्हलपमेंट. मग ते डेव्हलपमेंट कशा प्रकारे झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतीसोबत असलेला त्यांना असणारा जोडधंदा. आता जोडधंदे आपल्याकडे जास्तीत जास्त शेतकरी डिपेंड आहेत पावसाच्या पाण्यावर, आणि जे त्यांचा पॅटर्न आहे विदर्भातला जर आपल्याकडचा पॅटर्न पाहिला तुम्ही तर तूर, कॉटन, सोयाबीन याच्या व्यतिरिक्त जास्त शेतकरी दुसरा काही बिझनेस करत नाहीत. आणि दुसरं ज्यांच्याकडे लाईव्ह स्टॉक आहे त्यांचा थोडाफार दुधाचा बिझनेस एवढेच. पण त्याच्यासोबत गव्हर्नमेंट यांच्यासाठी पण खूप जास्त अलोकेशन देते. जसं ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, त्याच्या थ्रू खूप जास्त अलोकेशन दिल्या जाते. सेरिकल्चर मध्ये सिल्कवर्म डिअरिंग आहे. नंतर फिशरीजला खूप जास्त प्रमोट केल्या जात आहे. आपल्या देशामधून जास्तीत जास्त बाहेर एक्सपोर्ट झाले पाहिजे. फॉरेस्ट्रीला प्रमोट केल्या जात आहे. पोल्ट्री झालं, पिगरी झालं. तर हे जे वेगवेगळे बिझनेस आहेत हे बिझनेस सुद्धा शेतकऱ्यांनी अप्लाय करायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचं जे फार्मरचं जे इन्कम आहे हे डबल झालं पाहिजे. त्यामुळे हा जो पार्ट आहे अलाइड पार्ट हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, याला तुम्हाला निग्लेक्ट करता येत नाही. त्याच्यामुळे जर तुमचा जो स्टॅटिक पार्ट आहे हा तर तुमचा ओके असलाच पाहिजे. ज्यांची पण तुम्हाला थोडीफार रिडिंग ठेवायची आहे, ज्यांना पक्कच पाहिजे, आपला एक मार्कही गेला नाही पाहिजे, त्यांना हा सिलेबस जर ओके झाला असेल. नाही तर मग काय सर माझं हे काही झाले नाही, हेही वाचतो हेही वाचतो, गव्हर्नमेंट स्कीमही करतो, सगळंच करतो. पण तुमच्याकडे टाइम, तुमची कॅपॅसिटी आणि तुमचा सगळा जे काही सद विवेक जी बुद्धी आहे ही आपली व्यवस्थित ठेवून तुम्हाला काम करायचं आहे. अलाइड सब्जेक्ट मधून जर तुम्ही याच्यामधून जर पॅटर्न पाहिला तर साधारणतः इझी क्वेश्चन आलेले आहेत, स्टॅटिक क्वेश्चन आलेले आहेत. अलाइड सब्जेक्ट वरून थोडेफार डीप क्वेश्चन आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल एखादा पार्ट जर एखादा जर विषय जर करंट मध्ये खूप जास्त सुरू आहे, न्यूज मध्ये जास्त सुरू आहे, तर त्याच्यावरून सुद्धा IBPS AFO क्वेश्चन विचारते. जसं लास्ट इयरला सोलर एनर्जी बद्दल खूप जास्त न्यूज मध्ये येत होतं, तर गव्हर्नमेंटनी डायरेक्ट IBPS AFO नी डायरेक्ट त्याच्यावरती सबसिडी विचारलेली होती कुसुम योजने अंतर्गत. किसान ऊर्जा सुरक्षा महाउत्थान अभियान याच्या अंतर्गत याची सबसिडी विचारली होती. कारण तो जो आहे तो मुद्दा गरम होता, मुद्दा न्यूज मध्ये सुरू होता. तर त्याच्यामुळे हा जो अलाइड पार्ट आहे या अलाइड पार्ट वरून तुम्हाला कुठूनही क्वेश्चन येऊ शकतात. नंतर पार्ट आहे डायनॅमिक पार्ट, ज्याच्यामध्ये काय आहे ऍग्रिकल्चर सेन्सस आहे. ऍग्रिकल्चर सेन्सस मध्ये काय झालं, मग फूड ग्रेन्सचा जो डाटा आहे, फूड ग्रेन्सचा डाटा, नंतर हॉर्टिकल्चरचा जो डाटा आहे, प्रोडक्शन किती झालं, कोणकोणते प्रोडक्ट आपल्या देशामधून किती जास्त प्रमाणात एक्सपोर्ट केल्या जातात, इम्पोर्ट कोणते केल्या जातात, किती एरियामध्ये किती एरिया कमी झाला ग्रोईंग मध्ये, आणि किंवा किती एरिया वाढलेला आहे, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे ऍग्रिकल्चर सेन्सस मध्ये. त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट स्कीम, जसं किसान क्रेडिट कार्ड आहे, प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे, क्रॉप इन्शुरन्स स्कीम आहेत, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आहे, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहेत. ह्या ज्या योजना आहेत ज्या शेतकऱ्याच्या हितासाठी बँकेमध्ये डेली राबवल्या जातात किंवा ज्याच्या थ्रू शेतकऱ्यांना इन्कम डबल झालं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर ह्या इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्यानंतर लाईव्हस्टॉक सेन्सस. लाईव्हस्टॉक सेन्सस मध्ये तुम्हाला जेवढे काही काऊ आहे, बफेलो आहे, मिल्कचा डाटा आहे, यांचे पॉप्युलेशन किती वाढली, कितीने कमी झाली, कुठे जास्त झाली, हे लाईव्हस्टॉक सेन्सस याच्यामध्ये करायचं आहे. फॉरेस्ट रिपोर्ट दर 2 वर्षांनी रिलीज होतो, जो काय आहे बाय मंथली पॉलिसी आहे. 2 वर्षांनी, सॉरी बाय इयरली, बाय मंथली पॉलिसी मॉनिटरी पॉलिसी आहे. तर हे ज्या दर 2 वर्षांनी फॉरेस्ट रिपोर्ट रिलीज होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेस्टचा डाटा करायचा आहे. फॉरेस्ट मध्ये कोणत्या स्टेटमध्ये सर्वात जास्त फॉरेस्ट इन्क्रीज झालेला आहे, किंवा फॉरेस्टचा इन्क्रीज एरिया, जसं ओपन फॉरेस्ट आहे, डेन्स फॉरेस्ट आहे, स्क्रब वगैरे आहे, कुठे इन्क्रीज झाला आहे, कुठे डिक्रीज झाला आहे, किती प्रमाणात वाढलेला आहे, कमी झाला आहे, हे पण तुम्हाला करायचं आहे. फॉरेस्टच्या वेगवेगळे काही इम्पॉर्टंट स्पीसीज आहेत, जसं नीमच्या झाडावरून क्वेश्चन आलेले आहेत, तुळशीचे झाड आहेत, हॉर्टिकल्चरल प्लांट्स आहेत, याच्यावरून क्वेश्चन आलेले आहेत. तर हे फॉरेस्ट रिपोर्ट मध्ये तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस, खरीप सीझन साठी गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली आहे.
खरीप सीझन साठी डिक्लेअर केलेल्या मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे काय, किमान आधारभूत किंमत सोविंगच्या आधी शेतकऱ्यांना त्या जो माल आहे हा फायनल त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन आल्यानंतर त्याला काय भाव राहील याच्यामधून पण क्वेश्चन आलेले आहेत. FRP वर क्वेश्चन विचारलेला आहे. 22 पिकांवर गव्हर्नमेंट FRP देते, एका पिकावर 22 पिकांवर MSP देते आणि एका पिकावर FRP देते. FRP शुगर केन वर दिला जाते. हा क्वेश्चन IBPS हे पण विचारलेला आहे. इथून क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर बजेटचे थोडेफार हायलाइट की ऍग्रीकल्चर मध्ये कोणकोणत्या गोष्टींवर फोकस केलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे नाबार्ड नॉर्म. तर हा एवढा डायनामिक पार्ट आहे. पण मग सर आता मी प्रिपेअर कसं करू, एवढा सिलेबस तर खूप जास्त वाटत आहे. पण पहा, तुम्ही जर समजा 60 मार्काचा जो पेपर आहे तुमचा, या 60 मार्क मध्ये जर तुम्ही एक गोष्ट बघितली तर या 60 पैकी जवळपास 50 ते 55 मार्क हे तुमचे या एवढ्या पार्ट मधून राहतात. पण मी असं म्हणत नाही की याच्यामधून खरंच 5 ते 6 मार्कांना येतात. आले तर 10 क्वेश्चन येऊ शकतात. पण मोस्ट ऑफ दी जो तुमचा 80 to 90% जो सिलेबस आहे हा तुमचा जनरल ऍग्रीकल्चरचा आहे आणि बाकी थोडाफार मग डायनामिक पार्टचा आहे. पण वेळेवर आपण हीच चूक करतो की आपण या गोष्टींवर जास्त रिव्हिजन केल्यापेक्षा, कारण काय होते, आपण वाचलेलं राहते, आपल्या सगळं लक्षातही राहते. असं तुमचं तिथं होईल की तुम्ही जे समजा वाचलेला आहे हा क्वेश्चन तुमच्या डोळ्याखालून गेलेला राहील, ऑप्शनही तुमच्या डोळ्याखालून गेलेला राहील, पण तुमच्या कन्फ्युजनमुळे तुमचे तिथे आन्सर चुकतात. त्यामुळे आपलं कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एकच मंत्र देतो की ओनली रिपिटेशन, ओनली रिव्हिजन नाही, रिव्हिजन अँड ओनली रिव्हिजन. या 3 महिन्यामध्ये जे तुमचे पार्ट झालेले आहेत याच्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन मारा आणि जे नवीन करायचे आहेत त्याच्यावर पण आपली व्यवस्थित रिव्हिजन झाली पाहिजे. नाहीतर सर माझं एवढं सगळं वाचून झालं आणि मला डायनॅमिक पार्ट आणखी वाचायचा आहे, पण मग एक्झाम मध्ये आल्यानंतर याच्यामध्ये पण कन्फ्युजन आणि त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन, म्हणजे अभ्यास केला पण हातात काहीच आलं नाही, असं तुमचं काम होऊन जाईल. त्याच्यामुळे जे झालेलं आहे त्याच्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन मारा आणि मग वेळेवर हा डाटा थोडाफार एक्झामच्या आधी याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होऊन येतात. जसं आपण आतापासूनच फॉरेस्ट रिपोर्ट करून ठेवला तर वेळेवर फॉरेस्ट रिपोर्ट, कारण 2 वर्ष झालेले आहेत, नवीन फॉरेस्ट रिपोर्ट येऊ शकतो. ऍग्रीकल्चर सेन्सस हा डाटा तुम्हाला परत रिवाइज करावा लागतो. त्याच्यामुळे याच्यावर एक रीडिंग वेळेवर करून घ्यायचे आणि हा जो पार्ट आहे याच्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे. त्याच्यामधले जे मेजर सब्जेक्ट ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स, हॉर्टिकल्चर आणि लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट, जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर सर्वात जास्त क्वेश्चन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंटवर आहेत आणि बाकी अलाइड क्वेश्चन 10 ते 12 क्वेश्चन तुम्हाला या अलाइड सेक्टरवरून दिसतील. RRB SOला लास्ट इयरला एकट्या फिशरी मधूनच 6 ते 7 क्वेश्चन आलेले होते. काही क्वेश्चन फॉरेस्ट्रीवरून होते, काही पोल्ट्रीवरून होते, ॲपिकल्चर आणि सेरिकल्चर. या पार्ट मधून 2-2, 3-3 क्वेश्चन, कारण हे जे सब्जेक्ट आहेत हे इझी सब्जेक्ट आहेत, इझी आणि कंपॅरेटिव्हली यांचा सिलेबस पण कमी आहे. एक सब्जेक्ट तुमचा एका दिवसामध्ये पूर्ण वाचून आणि रिवाइज पण होऊन जाईल. म्हणून त्याच्यामुळे हे आणि हा पार्ट चांगल्या प्रकारे करा आणि तो पार्ट वेळेवर तुम्ही 1 किंवा 2 रीडिंग करू शकता. पण जास्तीत जास्त रिव्हिजन शिवाय तुमचं सिलेक्शन नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही ESPBT क्लासेसला व्हिजिट देऊ शकता किंवा पर्सनली मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला नक्कीच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. दुसरी एक इन्फॉर्मेशन आणखी ग्रुपमध्ये सांगून देतो की 5 तारखेपासून आपल्या इथं नवीन बॅच सुरू होणार आहे, जी सकाळी 7 ते 8 या वेळेत राहील आणि दुसरी एक बॅच संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत राहील. ज्या विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत किंवा अपकमिंग ज्या काही ऍग्रीकल्चरच्या जेवढ्याही एक्झाम येतील, आता मी बोललो त्याच्यामध्ये तुम्हाला ऍग्रीकल्चरचा हा जो सिलेबस आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. कुठला तरी एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपला एक बेस पक्का असायला हवा. तर तो बेस आहे आपल्या ग्रॅज्युएशनवर ऍग्रीकल्चर. तर त्याच्यामध्ये तुमचा बेस पक्का झाला पाहिजे. त्यामुळे ऍग्रीकल्चर हा तुम्हाला पक्का करायचाच आहे. ठीक आहे. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.